योगातून निरोगी जीवनाचा संदेश. शिराळ येथील यशवंत विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवार तारीख 21 जून रोजी पाथर्डी तालुक्यातल्या शिराळ येथील जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या यशवंत विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. शेख नईम अहमद बादशाह आणि योगगुरू पंकज गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी विविध योगासनं, प्राणायाम आणि श्वसनाचे व्यायाम करून निरोगी जीवनाचा संदेश दिला. या उपक्रमात सर्वांनी आनंदाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी योगाचे महत्त्व आणि त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे विविध योगासनांचा सराव केला. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, असा संदेशही यावेळी देण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब बाजीराव काळे यांनी योगाचा इतिहास, त्याचे आरोग्यदायी महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयुक्तता यावर सविस्तर मार्गदर्शन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकानं दररोज काही वेळ योगासाठी द्यावा. नियमित योगाभ्यासामुळे शरीर आणि मन निरोगी राहते, तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच योगाची सवय लावल्यास भविष्यात निरोगी व सुदृढ समाज घडण्यास मदत होईल, असे आवाहनही त्यांनी केले. योग दिनाच्या इतिहासाविषयी माहिती देताना भारतात गर्भगिरी डोंगर रांगेतील असलेले सिद्धयोगी नाथपंथानं तसेच पतंजली आदींनी योगाभ्यासावर काम केल्याचं सांगण्यात आले. 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केल्याचं सांगण्यात आले. भारतानं मांडलेल्या प्रस्तावाला जगातील मोठ्या संख्येनं देशांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर 2015 पासून दरवर्षी 21 जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जात असून योगाच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा संदेश दिला जातो. वर्षातील सर्वात मोठा दिवस असलेल्या 21 जूनला विशेष महत्त्व असल्यानं हा दिवस योग दिनासाठी निवडण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सविता घुणे, सीमा ठाकर, राजश्री दुशिंग, रवींद्र ज्योतिक, संभाजी झिने, राजेश भापकर, ER आव्हाड, आनंद साळवे, AS मुळेमामा आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आरोग्य, शिस्त आणि सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले.